नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर. थेट 3,000 रुपये जमा. थेट 3,000 रुपये तुम्हाला जमा होणार आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, थेट 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ज्या पैशांची तुम्ही आत्तापासून म्हणजे जवळपास 2 महिन्यांपासून वाट पाहत होते, ते पैसे तुमच्या खात्यात आता थेट जमा होणार आहे. थेट 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. जेवढ्या महिन्यापासून म्हणजे जवळपास तुम्ही बघा 1 महिन्यापासून या ठिकाणी ज्या पैशांची वाट पाहत होते, तर ते पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे. 6 मार्चची सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, 6 मार्चची सर्वात मोठी अपडेट. बघा, थेट 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. फेब्रुवारी प्लस मार्च, फेब्रुवारीचे पण 1,500 आणि मार्चचे पण 1,500 तुम्हाला दिले जाणार आहेत. तर सर्वात मोठी खुशखबर आहे, ठीक 8 वाजता आजच तुमच्या खात्यात हे जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी जमा होणार आहेत. त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. सर्वात अगोदर त्यासोबतच हा व्हिडिओ बघा, हा जो काही व्हिडिओ आहे तो महाराष्ट्रात व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे. थेट 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आत्तापर्यंत 7 हप्ते तुम्हाला जमा झाले आहेत. आता 8वा हप्ता बघा, 8वा हप्ता फेब्रुवारीचा आणि 9वा हप्ता मार्चचा, असे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात आता या ठिकाणी जमा होणार आहे. सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेहमीच संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. पुराव्याच्या व्यतिरिक्त काहीही पाहणार नाही. त्यामुळे जी काही माहिती आहे ती आपण लगेचच या ठिकाणी पाहूया. आजच तुमच्या खात्यात 3,000 रुपये कसे जमा होतील त्याची महत्त्वाची माहिती पाहूया. त्यासोबतच ही जी काही माहिती आहे ती पुराव्याच्या सहित पाहणार आहोत. तर थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर पहा, संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर आहे. महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येतात. दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये देण्यात येतात. जानेवारीपर्यंतचे आत्तापर्यंतच्या हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेत. बघा, जानेवारीपर्यंतचे आत्तापर्यंतचे जे काही हप्त्यांचे पैसे ते महिलांच्या खात्यात जमा झालेत. 7 हप्ते, जानेवारीपर्यंतचे 7 हप्ते दिले होते. 10,500 रुपये तुम्हाला आलेत. सर्व महिलांना 10,500 आलेत का? पटापट सांगून टाका बरं एक वेळेस. 10,500 रुपये सर्वच्या सर्व महिलांना आलेले आहेत का? त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये एक वेळेस सांगून टाका. आता आपण सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर जी आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. बघा, मात्र फेब्रुवारी महिना उलटूनही आता मार्च उलटला तरी देखील फेब्रुवारीचे 1,500 रुपये काही लाडक्या बहिणींच्या अद्याप खात्यात आले नाही. म्हणजे मार्च महिन्याचं बघा, आज 6 तारीख आहे, तरी देखील फेब्रुवारीचे पैसे आले नसल्याची बातमी या ठिकाणी आलेली आहे. पण आताच बघा, त्यामुळे फेब्रुवारीचे आणि आत्ता मार्चचे पैसे एकूण 3,000 रुपये कधी मिळणार असा सवाल अनेक पात्र महिलांच्या मनात आहे. तुमच्या पण मनात हे प्रश्न असतील की फेब्रुवारीचे पैसे, मार्चचे पैसे आम्हाला केव्हा मिळणार? हा प्रश्न सर्व महिलांना पडलेला आहे. पण त्याचीच मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सर्वात मोठी अपडेट आता या ठिकाणी समोर आली आहे. बघा, काय अपडेट आहे ती अपडेट आपण या ठिकाणी पाहूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. सर्वात मोठी खुशखबर, 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन असतो. त्यातच महिला दिनाच्या निमित्ताने माहिती सरकारने लाडक्या बहिणींना भेट देण्याचं ठरवलं आहे. बघा, माहिती सरकारनं महिला दिनाच्या निमित्ताने तुम्हाला भेट देण्याचं ठरवलेलं आहे. महिला दिन 8 मार्चला महिला दिन असतो. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. बघा, महिला दिन कधी आहे? 8 मार्चला, आणि 8 मार्चच्या पूर्वसंध्येला म्हणजे 7 मार्चला तुमच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती या ठिकाणी मिळत आहे. 7 मार्चला पैसे येतील असं स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. पण त्याच्याही अगोदर एक महत्त्वाची खुशखबर आज तुम्हाला देतो. बघा, सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आजच तुमच्या खात्यात पैसे जे ते त्या ठिकाणी जमा होणार आहे. आजच तुमच्या खात्यात पैसे या ठिकाणी जमा होणार आहे. कसे ते पण मी तुम्हाला सांगतो. सगळं काही प्रॅक्टिकल आपण या ठिकाणी माहिती पाहत असतो. पहा, जर आपण पाहिलं 8 मार्चला शनिवार आहे, दुसरा शनिवार म्हणजे तुम्हा सर्वांना माहिती आहे बँकांना सुट्टी, बँका बंद असतात, बरोबर. आता दुसरा शनिवार 8 मार्चला आहे. 7 मार्चला त्या ठिकाणी पैसे तुम्हाला येणारच आहे, पण 7 मार्चला येणार म्हणजे एकाच दिवसात
जवळपास 2,52,00,000 महिलांना पैसे ते येणार आहेत. बघा, एकाच दिवसात 2,52,00,000 महिलांना हे पैसे जे आहेत या ठिकाणी येणार आहेत. तर ते पाठवले जातील का एकाच दिवसात? तर ते शक्य नाही. एकाच दिवसात एवढ्या महिलांना पैसे येणं शक्यच नाही आहे. त्यामुळे पैसे तुम्हाला आजच या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होईल. आजच तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात होईल. आज 8 वाजल्यापासून पैसे जे ते या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होईल. आज संध्याकाळी 8 वाजल्यापासून तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल किंवा उद्या सकाळी तर 100% तुम्हाला येणारच आहेत पैसे. त्याबाबत अजिबात कुठलीही त्या ठिकाणी शंका नाही आहे. उद्या तर तुम्हाला 100% पैसे येणारच आहेत. पण आजच या ठिकाणी जर वाटप सुरू झालं, आजच जर वाटप झालं सुरू, तर तुम्हाला सर्वच्या सर्व महिलांना उद्या संध्याकाळपर्यंत सर्वच्या सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊन जातील. नाहीतर मग सरळ सोमवारी म्हणजेच 10 मार्चला या ठिकाणी तुमच्या खात्यात पैसे जे त्या ठिकाणी जमा केले जातील. तर सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आजच तुमच्या खात्यात या ठिकाणी पैसे ते जमा होणार आहे. आता सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या महिलांना SMS येतील, ज्या महिलांना पैसे आले असतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पैसे आले म्हणून. पैसे आले म्हणून पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आणि ज्यांना आले नसतील त्यांनी नाही सांगा. म्हणजेच तुमच्या पण खात्यावर लगेच पैसे पाठवले जातील. ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगा. ज्यांना आलेले आहेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. कारण आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होणार आहे. आता पुढे पहा बघा, विशेष म्हणजे यावेळी महिलांना फेब्रुवारीचा तर हप्ता मिळणारच आहे, पण तेव्हाच त्यांच्या खात्यात मार्च महिन्याचाही हप्ता जमा होणार. बघा, जेव्हा तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता जमा होईल तेव्हाच तुम्हाला मार्च महिन्याचा पण खाता जमा होणार. मार्च महिन्याचे पैसे पण तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. म्हणजेच पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये जे ते एकत्र मिळणार आहे. बघा, एकूण 3,000 रुपये तुम्हाला एकत्र मिळणार आहे असं समजले. त्यामुळे लाडक्या बहिणींचा महिला दिनही आनंदी जाणार आहे आणि गोड होणार आहे. बघा, तुम्हाला हा जो काही महिला दिन आहे तो आनंदी जाणार आहे का? तुम्ही खुश होणार आहात का? बघा, एकाच वेळी तुम्हाला 3,000 रुपये मिळाल्यामुळे तुम्ही खुश होणार आहात का, दुःखी होणार आहेत किंवा आनंदी तुमचा हा दिन आहे का, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढे पाहू शकता बघा, गेल्या वर्षी जुलै महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुरू केलेली ही योजना विधानसभा निवडणुकीत प्रचंड यशस्वी ठरली. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीला 232 जागा मिळाल्या. महाविकास आघाडीतील 3 पक्षांना मिळून 50 जागाही मिळाल्या नाहीत. तर बघा, पुढे आता महत्त्वाची माहिती 2100 रुपयाच्या संदर्भात. तर पहा, 2100 रुपये संदर्भात महत्त्वाची माहिती. मी तुम्हाला वारंवार सांगत होतो 2100 रुपयाची मागणी तुम्हाला लावून धरायची. 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे तुम्ही पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत. बघा, विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा निवडून दिल्यास लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलेलं होतं. बघा, महायुतीच्या जाहीरनाम्यात 2100 रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं. हे 2100 रुपये कधी मिळणार असाही सवाल अनेकांच्या मनात आहे. भरपूर महिला विचारत आहे 2100 रुपये मिळणार का? तुम्हाला 2100 रुपये पाहिजेत का? ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता ज्या महिलांना 2100 रुपये पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवा. या अंमलबजावणीबाबत आमदार अनिलजी परब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी उत्तर दिलं, राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सरकार एखादी योजना जाहीर करते तेव्हा जाहीरनामा हा 5 वर्षाचा असतो. अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र सध्या 2100 रुपयांची कोणतीही घोषणा झालेली नाही. बघा, 2100 रुपये देण्याची कोणतीही घोषणा झालेली नाही असं स्पष्ट या ठिकाणी सांगितले. यामुळे लाडक्या बहिणींनी 2100 रुपये मिळण्यासाठीची वाट पाहावी लागू शकते. अजून तुम्हाला वाट पाहावी लागू शकते अशी माहिती समोर येत आहे. अदितीजी तटकरे यांच्या सभागृहातील वक्तव्याने लाडक्या बहिणींची मोठी निराशा या ठिकाणी झालेली. बघा, मोठी निराशा तुमची झालेली आहे, कारण 2100 रुपये देण्याची जे काही जाहीरनामा आहे तो त्या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये तसं सांगितलं होतं, पण अशी कोणतीही घोषणा झाली नसल्याचं स्वतः महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे मॅडम यांनी सांगितले. त्यामुळेच मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की बघा, 2100 रुपये जर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला मागणी लावून धरायची सरकारकडे. अजूनही बघा, 10 मार्चला तुमचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्या अगोदर जर तुम्हाला वाटतंय की 2100 रुपये मिळाले पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचे. म्हणजे जेणेकरून सरकार त्याची त्या ठिकाणी दखल घेईल. आपल्याला जे काही हवं असतं ते अगोदर मागावं लागतं तरच ते तुम्हाला मिळणार आहे. म्हणून सर्वांनी 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवा. महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्व महिला भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.